आजच्या जगामध्ये ना सिंपल आणि इनोसंट राहणं हे म्हणजे क्वालिटी नाही आहे, तर ते लोकांच्या नजरेत वीकनेस आहे. जर का एखादी स्त्री खूप ऑनेस्ट असेल, सॉफ्ट हार्टेड असेल आणि इमोशनली प्युअर असेल ना, तर लोक तिचा रिस्पेक्ट नाही करत, तर ते तिला टेकन फॉर ग्रँटेड करतात आणि तिचा काइंडनेस कमजोरी समजतात. तिचं शांत राहणं म्हणजे गिल्ट समजतात आणि तिचा चांगुलपणा यूज करतात. पण मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, प्रॉब्लेम तुमच्या स्वभावात नाही आहे, तर प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये बाउंड्रीज नसण्यात. तुम्हाला ना फक्त तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. तुम्ही रूड न होता सुद्धा स्ट्रॉंग बनू शकता आणि काइंड राहून सुद्धा पॉवरफुल राहू शकता. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे खूप मोठा आवाज असणं असं नाही आहे, तर स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट स्पष्ट असणं. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या नवी दिशा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जर का तुम्ही आज या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करणाऱ्या अशाच छोट्या छोट्या आणि सुंदर व्हिडिओज मी नेहमी घेऊन येत असते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनाला लावणं बंद करा. लोक काय बोलतात, कसं वागतात, ते त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. तिथे तुमची व्हॅल्यू ठरत नाही. कोणी तुम्हाला जर इग्नोर करत असेल तो त्याचा स्वभाव आहे. कोणी तुम्हाला कमी समजत असेल तर ती त्याची मर्यादित विचारसरणी आहे. तुमचं काम फक्त एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं, रिॲक्शन कमी करणं आणि ऑब्झर्वेशन जास्त ठेवणं. ज्या दिवशी तुम्ही अनावश्यक प्रतिक्रिया देणं थांबवाल ना, त्या दिवशी लोक तुम्हाला डिस्टर्ब करणं थांबवतील. कमी बोला आणि जास्त ऑब्झर्व करा. कमी बोलणं म्हणजे काही ॲटिट्यूड नाही आहे, तर ती मॅच्युरिटी आहे. प्रत्येक चर्चा जिंकायची गरज नसते. प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करायची सुद्धा गरज नसते. जेव्हा तुम्ही शांत आणि कंपोज्ड राहता ना, तेव्हा लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली गंभीरपणे घेतात. सायलेन्स ही कमजोरी नाही आहे, तर कंट्रोल केलेला सायलेन्स ही पॉवर असते. दुसरी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. सतत हो म्हणणारी स्त्री ना शेवटी थकून जाते, कारण ती स्वतःच्या मर्यादाच विसरते. नाही म्हणणं म्हणजे काही नातं तोडणं नाही आहे, तर नाही म्हणणं म्हणजे स्वतःची एनर्जी जपणं आहे. जर का कुणाला तुमचं नाही मान्य नसेल, तर तुम्ही समजून जा की तुमचा रिस्पेक्ट त्यांना कधीच नव्हता. आणखीन एक गोष्ट म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं थांबवा. तुम्ही काय केलं, का केलं, हे प्रत्येकाला सांगणं तुमची जबाबदारी नाही आहे. कॉन्फिडंट लोक ना कमी शब्दात बोलतात. इनसिक्युअर लोक जास्त स्पष्टीकरण देतात. त्यामुळे तुम्ही क्लिअर राहा, शांत राहा, फर्म राहा आणि जास्त एक्सप्लेनेशन कोणालाही देऊ नका. आणखीन एक गोष्ट म्हणजे स्वतःची पर्सनॅलिटी अपग्रेड करा. लोक तुम्हाला तसं वागवतात जसं तुम्ही स्वतःला वागवता. जर तुम्ही स्वतःला सेकंडरी ठेवलं तर जगसुद्धा तुम्हाला प्रायोरिटी नाही देणार, ते सुद्धा तुम्हाला सेकंडरी ठेवेल. त्यामुळे नीटनेटके राहा, आदराने बोला, आत्मविश्वासाने चाला आणि पर्सनॅलिटी ही फक्त महागड्या कपड्यांनीच नाही बनत, तर ती क्लॅरिटी आणि ॲटिट्यूडने बनते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस ठेवा. हा मुद्दा प्रॅक्टिकल आहे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे. स्ट्रॉंग बनायचं असेल ना, तर फक्त इमोशनली स्ट्रॉंग असणं पुरेसं नाही आहे. फायनान्शियल अवेअरनेस असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही कमवत असाल किंवा नसाल, घरचा बजेट तरीही तुम्हाला समजून घेतला पाहिजे. कुठे आपले सेविंग्स आहेत हे माहिती असलं पाहिजे. बँकिंगच्या बेसिक्स गोष्टी शिकल्या पाहिजेत. कारण आपण एखाद्यावरती जास्त डिपेंड असेल ना, तर आपला कॉन्फिडन्स कमी होतो. आणि इंडिपेंडेंट माइंडसेट फक्त अर्निंगने नाही येत, तर तो अवेअरनेसने येतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्या घरामध्ये फायनान्शियल एखादा डिसिजन घ्यायचा आहे आणि इन्व्हेस्टमेंट किंवा इन्शुरन्स किंवा लोन याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे, तर तुम्ही फक्त इतरांचे जे कन्व्हर्सेशन आहे ते ऐकता आणि त्यांनी जे ठरवले त्याच्यावरच डिपेंड राहता. पण जर का तुम्हाला बेसिक गोष्टींचं नॉलेज असेल, जर का तुम्हाला माहिती असेल की आपल्या कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा काही नॉलेज जेव्हा असतं ना, तेव्हा तुम्ही त्या डिस्कशनमध्ये सहभागी होता आणि कॉन्फिडेंटली बोलू शकता आणि तेव्हा तुम्हाला लोक सिरियसली पण घेतात. त्यामुळे अवेअरनेस असणं म्हणजेच पॉवर असणं. म्हणूनच घरातल्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती करून घेतल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रिस्पेक्ट दाखवायला शिकला पाहिजे. सेल्फ रिस्पेक्ट ना मोठ्या प्रसंगातच नाही दिसत,
तो रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये दिसतो. म्हणजे तुम्ही स्वतःशी कसं बोलता, तुम्ही स्वतःबद्दल काय बोलता, हे कधी तुम्ही लक्ष दिलंय का? नाही दिलं ना. मी काही खास नाही आहे, माझ्यात काही टॅलेंट नाही आहे, मी तर साधी सरळ आहे, हे वाक्य तुमचा कॉन्फिडन्स थोडं थोडं कमी करत जातं. त्यामुळे हे असे वाक्य बोलणं आजपासून बंद करा. लक्षात ठेवा, तुमचे शब्दच तुमची आयडेंटिटी तयार करतात. त्यामुळे कधीही स्वतःबद्दल निगेटिव्ह सेल्फ टॉक करायचा नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे स्वतःचं सर्कल स्वतः चूज करा. तुमच्या आसपासचे लोक असतात ना, ते तुमचं फ्युचर शेप करतात. म्हणजे जर का तुम्ही सतत निगेटिव्ह, गॉसिप करणाऱ्या आणि कंप्लेंट करणाऱ्या लोकांमध्येच बसलात ना, तर तुमची एनर्जी ड्रेन होईल आणि तुम्ही पण तसेच व्हाल. पण जर का तुम्ही काम, प्रॅक्टिकल आणि ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांमध्ये राहिलात ना, तर तुमची एनर्जीसुद्धा तशीच होईल आणि तुम्हीसुद्धा आपोआप ग्रो व्हाल. त्यामुळे ज्या स्ट्रॉंग लेडीज असतात ना, त्या सगळ्यांना आपल्या फ्रेंड्स बनवत नाहीत. त्या खूप सिलेक्टिव्ह असतात. सगळ्यांना ॲक्सेस देणं म्हणजे स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेणं. फॉर एक्झाम्पल, समजा 2 ग्रुप्स आहेत. एक ग्रुपमध्ये ना इतरांची सतत निंदा होते, कंपॅरिझन होते, जेलसी होते. आणि दुसरा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये ड्रीम्स कसे कंप्लीट करायचे किंवा गोल्स, इम्प्रूव्हमेंट, लर्निंग याच्याबद्दल चर्चा होते. तुम्ही जिथे वेळ घालवता ना, तुमचा माइंडसेटसुद्धा तसाच बनतो. इमॅजिन करा की तुमचं फॅमिली गॅदरिंग आहे आणि कोणीतरी तुम्हाला असं म्हणतं की तुला काय कळतं, तू काय केलं आहे मोठं आयुष्यात तुझ्या. तर तुमच्यातलं जुनं वर्जन आहे ना, ते अगोदर हर्ट होईल आणि मग रात्रभर विचार करत बसेल आणि स्वतःवरती डाऊट घेत बसेल. पण जर का तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहाल, पॉझिटिव्ह असाल, तर तुम्ही शांतपणे स्माईल द्याल आणि बोलाल की प्रत्येकाचं सक्सेस वेगळं असतं, सगळ्यांना सगळं कळायलाच हवं असं काही नाही आहे. आणि टॉपिक लगेच चेंज कराल. कोणतीही आर्ग्युमेंट करणार नाही, कोणतंही एक्सप्लेनेशन देणार नाही किंवा ओव्हर थिंकिंगसुद्धा करणार नाही. कारण की तुमचं माइंड काहीतरी छान प्रोडक्टिव्ह करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी लागलेलं आहे आणि ही गोष्ट निगेटिव्ह आहे, ती गोष्ट इग्नोर करणार तुम्ही. आणि यालाच ग्रोथ असं म्हणतात. खरं ट्रान्सफॉर्मेशन ना बाहेरून दिसत नाही लोकांना, ते आतून सुरुवात होते. जेव्हा तुम्ही रिॲक्ट करणं कमी करता, एक्सप्लेन करणं कमी करता, इम्प्रेस करणं थांबवता, तेव्हा लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात. काम, कॉन्फिडंट हे रेअर आहे. तुम्हाला खूप कठोर व्हायचं नाही आहे किंवा तुम्हाला ॲरोगंट व्हायचं नाही आहे. तुम्हाला फक्त जागं व्हायचं आहे. इमोशनलपासून इमोशनली इंटेलिजंट व्हायचे, अवेलेबलपासून व्हॅल्युएबल व्हायचे आणि कन्फ्युज्डपासून क्लिअर व्हायचे. आजपासून एक छोटासा डिसिजन घ्या की मी प्रत्येकाला एक्सप्लेन करत बसणार नाही किंवा मी प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शनसुद्धा देणार नाही. मैत्रिणींनो, आज आपण खूप सिम्पल पण इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल बोललो. रिॲक्शन कमी करा, बाउंड्रीज क्लिअर ठेवा, व्हॅलिडेशन मागणं थांबवा, फायनान्शियल अवेअरनेस ठेवा, स्मॉल हॅबिट्समध्ये सेल्फ रिस्पेक्ट दाखवा. तुम्हाला ॲटिट्यूड दाखवायची गरज नाही आहे, फक्त स्वतःची व्हॅल्यू समजून घेण्याची गरज आहे. आणि जे लोक तुम्हाला कमी समजतात ना, ते लोक तुमची लिमिट नाही तर ती त्यांची थिंकिंग लिमिट आहे. त्यामुळे आजपासून एक छोटासा डिसिजन घ्या की मी स्वतःला एक्सप्लेन करणार नाही किंवा मी प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करणार नाही. मी शांतपणे ग्रो होणार. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सेल्फ रिस्पेक्ट लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा त्या मैत्रिणीसोबत जिला स्वतःची व्हॅल्यू आठवण्याची गरज आहे. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.